तुम्हाला एखादी पोरगी आवडतीये आणि तुम्ही प्रपोजच नाही केलं तर ती तुम्हाला काही म्हणणारच नाही ना. प्रपोज केल्यावर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल 50% चान्सेस वाढले ना. पुढच्या 5 वर्षामध्ये जर जॉब रिप्लेस AI करणार असेलच तर ते कुठले असतील असं तुम्हाला वाटतंय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी प्रेडिक्ट केलं की 85 मिलियन 85 गुणिले 10⁶ एवढे जॉब हलणार आहेत. आज AI मुळे पॉवर कन्झम्पशन वाढणार आहे, पॉवरचे अल्टरनेटिव्ह लागणार आहेत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीकडे जावं लागणार आहे. AI आल्यामुळं गव्हर्नन्स जो आहे ITतला की AIनी हे करायला पाहिजे का नाही, AI मधले बायसेस निघायला पाहिजेत का नाही, कुठला जॉब AIनी व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी गव्हर्नन्स आहे. मशीन्सला माणसाचं काम करता येत आहे तर माणसाला काय करायचंय, माणसाला अधिक माणूस व्हायची गरज आहे. तुमच्यातला आणि तुमच्या पाल्यातला जर संवाद तुटला असेल तर ह्याच्यापेक्षा भयंकर काही नाही. नमस्कार, मी अनिकेत चव्हाण आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यात्रा शिक्षण विश्वाची या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे जे बीडच्या एका छोट्याशा गावामधून येतं, पुढे जाऊन अमेरिका असेल आणखी बाहेर देशांमध्ये IT क्षेत्रामध्ये नोकरी करतं आणि नंतर एक धाडसी निर्णय घेतं, ते म्हणजे स्वतःची IT कंपनी सुरू करण्याचा. आणि सध्या पुण्यामध्ये अतिशय यशस्वीपणे आपली IT कंपनी चालवत असणारे, ज्यांच्याकडून फक्त IT किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्राचंच नाही परंतु ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दलही अतिशय संवेदनशीलता आहे असं मला त्यांच्याशी चर्चा करताना नक्की जाणवलं. असे आमचे मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांना आज जे मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, AIचा आपल्या शिक्षण क्षेत्रावर असेल किंवा तंत्रज्ञान क्षेत्रावर असेल होणारा जो काही इम्पॅक्ट आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्राबद्दल पुढच्या काळामध्ये काय बदल होऊ शकतात याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनोज देशमुख सर. सर, स्वागत आहे तुमचं नमस्कार. आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला मला प्रश्न जो पडतो तो म्हणजे की आपण सांगितलं की आपण US मध्ये काही काळ नोकरी केली, इन्फोसिस असेल, L&T असेल, अशा नामांकित कंपन्यांमध्ये आपण काम केलं. परंतु ते करत असताना तुम्ही एका पॉईंटला निर्णय घेतला की नाही, आता हे थांबायचं आणि मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. तो नक्की मुवमेंट काय होता आणि तो निर्णय कसा घेतला गेला? अगदी चांगला प्रश्न आहे. मला ज्या वेळेला भीती वाटली एखाद्या गोष्टीची त्या वेळेला मी केली. म्हणजे मी इन्फोसिसमध्ये 12 वर्ष नोकरी केल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे आपल्याला दुसऱ्या कंपनीत कुणी नोकरी देईल का, आणि मला भीती वाटली अरे आपण बहुतेक कम्पिटंट आहोत की नाही. मी त्या दिवशी रिझाईन केलं. नंतर L&T मध्ये साधारण मी 2.5-3 वर्ष काम केलं आणि लक्षात आलं की जे व्हॅल्यू क्रिएशन आहे, म्हणजे जसं तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये ग्रो होता तर तुम्हाला स्ट्रॅटेजिक गोष्टी सांगितल्या जातात पण ॲक्च्युअल क्रिएशन काहीच होत नव्हतं. त्यामुळे थोडीशी अस्वस्थता होती आणि वाटलं अरे हे किती दिवस आपण ड्रॅग करणार आहेत. त्यात पुन्हा कंपनीचा हे होतं की अरे तू अमेरिकेत जा, भारतापेक्षा तिथं जाणं जास्त आहे आणि मला जायचं नव्हतं. मग एक क्षण असं वाटलं अरे आपल्याला नोकरीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इथं तर तुम्हाला अलाईन व्हावं लागेल जे असेल. त्या क्षणी मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि 3-4 महिने काहीच केलं नाही आणि नंतर मग व्यवसायात यायचा विचार केला आणि आलो. पण तो व्यवसायात येताना घरच्यांचा किंवा त्यावेळी जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर बाकी घरातून काही असं होतं की अरे एवढी चांगली नोकरी सोडून तू असं नवीन व्यवसायात का पडतोय? मी बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्हाला व्यवसायात यायचं असेल तर सगळ्यात पहिलं की तुमची आर्थिक स्थिरता हवी. तुमच्या निर्णयामुळे तुमच्या घरचे आई वडील असतील, मुलं असतील, बायको असेल, हे एक्सपोज नाही व्हायला पाहिजे. तेवढा रेडीनेस इस्टॅब्लिश होता. आणि मी आईला म्हणालो मला असं डोक्यात चाललंय. आई म्हणली अरे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि 2-4 लाखाची नोकरी अशीच सोडणार. पण आईला मी समजावलं की माझं ॲस्पिरेशन आहे, मला काहीतरी करावं वाटतंय. बायकोला म्हणल्यानंतर तिने खूप चांगलं मला उत्तर दिलं. ती म्हणली मी फार शिकलेली नाही, ती BSc ग्रॅज्युएट आहे, पण खूप गरज लागली तर मी शाळेत 10-15 हजारावरती नोकरी करेल, पण तुम्ही करा. तर असा मोमेंट होता तो की त्यांनी मला स्ट्रेन दिली, नाही आता आपण करायला पाहिजे. तर सगळ्यांचं कन्सिडरेशन केलं. ऑब्व्हियसली रिस्क होती. महिन्याला तुम्हाला येणारा जो SMS बंद झाला की खूप त्रास होतो पण सवय झाली हळूहळू त्याची. पण सगळ्यांचा विचार करून आर्थिक थोडीशी स्थिरता आहे असं लक्षात घेतल्यावरती 6-8 महिन्यांची कंटेंजन्सी प्लॅन करून निर्णय घेतला. ओके सर, पण आता आर्थिक स्थिरता हा एक विषय झाला, तो आणि महत्त्वाचा आहेच. पण जॉब सोडून बिझनेस चालू करताना मला तरी असं वाटतं की फायनान्शियल रिस्क बरोबरच आणखी बऱ्याच साऱ्या रिस्क असतात. तशी तुम्हाला कोणती रिस्क मोठी त्यावेळी होती आणि ती तुम्ही कशी मॅनेज केली किंवा कशी हँडल केली? सगळ्यात महत्त्वाचा विषय काय, मी अत्यंत मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून येतो. माझे वडील शिक्षक होते
घरामध्ये व्यवसायाचं काही बॅकग्राऊंड नव्हतं. मराठी माणूस नोकरीत तसा तुलनात्मक रमतो, सुखी असतो, म्हणजे चिटकला असा शब्द बरं. वापरतो. तसं मी 12 वर्ष इन्फोसिसला चिटकलो होतो. सगळ्यात मोठी रिस्क होती की स्वतःच्या मेंटल मॉडेलवरती काम कसं करायचं. आणि एक मध्यमवर्गीयात आपल्याला ही अडचण असते की ज्यावेळेस तुम्ही नोकरी करता त्या स्ट्रक्चरनी कामं होतात. व्यवसाय करत असताना नवीन माणसाला जाऊन बोलावं लागतं. बरोबर. तर ती बोलण्याची सवय ही तेवढी नव्हती. दुसरी आणखीन 1-2 गोष्टी मला ह्या होत्या की मला ऑपरेशनल गोष्टी जास्त माहीत नव्हत्या. मी तांत्रिक Okay. गोष्टी जास्त बघायचो. म्हणजे ऑफिस भाड्याने कसं घ्यायचं किंवा नोटरायझेशन कसं करायचं, LLP कशी फॉर्म करायची असते किंवा प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म कशी करायची, हायरिंग कशी करायची. ह्या ऑपरेशनल गोष्टी तशा मोठ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काहीच करावं लागत नाही. बरोबर. लॅपटॉप म्हणलं की लॅपटॉप येतो. नवीन स्वतःचा चालू केल्यानंतर अगदी ऑफिस झाडण्यापासून लॉक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर ह्या ऑपरेशनल गोष्टीचा मला थोडासा टेन्शन आलं होतं. पण एक गोष्ट आहे, एकदा तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला सगळं जमतं. त्यामुळे फक्त ऑपरेशनल ॲस्पेक्टच मला थोडे वाटत होते. बरोबर. दुसरा एक विषय असतो, तो मी वेगळ्या अर्थाने सांगतो, की तुम्ही ज्यावेळेस मोठ्या कंपन्यात काम करता, तुमचं एक नेटवर्क असतं एस्टॅब्लिश्ड. बऱ्याचदा असं होतं, की तुम्हाला जी काही किंमत मिळते, ती इज बिकॉज ऑफ द प्लॅटफॉर्म. ज्या कंपनीत तुम्ही काम करतात म्हणून असते. बरोबर. नंतर माझ्या लक्षात आलं, की मी ज्याला नेटवर्क म्हणत होतो माझं, त्याचा काय फारसा उपयोग नव्हता. त्यामुळे मला थांबल्यानंतर पुन्हा स्वतःचं नेटवर्क करायला लागलं. कारण जे प्रोफेशनल नेटवर्क आहे ती लोक MNCत काम करणार आहेत. माझ्यासारख्या 10-15 लोक असलेल्या लोकांना ते व्यवसाय द्यायला कॅपेबल नाहीत, की त्यांचा वेगळाच बरोबर. स्पेक्ट्रम आहे. त्यामुळे तुमचं जे नेटवर्क आहे त्याचा रेडीनेस तुम्हाला लागल्यावरती नाही करायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की यू शुड बिल्ड युअर नेटवर्क वेन यू डोंट नीड इट. तुम्हाला लागल्यावरती नेटवर्क बिल्ड खूप कारण- उशीर होतो. उशीर होतो. नेटवर्कचा हे एक मला लक्षात आलं की आधीचं आहे ते थोडंसं प्रिपेअर करायला पाहिजे होतं. बरोबर. ओके. तर सर तुम्ही बोलताना आता सांगितलं की ज्यावेळी तुम्ही बाहेर पडला तिथून याच्यातून इन्फोसिस किंवा Infosys किंवा L&T मधून. L&T मधून. आणि त्यावेळी तुम्हाला कळलं की अरे बिझनेस करायचा असेल तर या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. जसं तुम्ही पाहिजे. सांगितलं प्रिपेअरनेस पाहिजे होता काही गोष्टींमध्ये जो तुमच्याकडे नव्हता. तसं सध्याच्या परिस्थितीमध्ये आता बरेच विद्यार्थी असतात की थोडीशी क्लॅरिटी त्यांना असते, परंतु जॉब करायचा का बिझनेस करायचा, म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे हे माहिती असतं, पण जॉब करायचं का बिझनेस करायचा आहे याची क्लॅरिटी बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसते. तर तुम्ही त्याला काही प्रॅक्टिकल क्रायटेरिया देऊ शकता की त्या विद्यार्थ्यांना थोडीशी क्लॅरिटी मिळू मिळेल. शकेल की ठीक आहे बाबा नाही मी जॉब करणं आता योग्य राहील किंवा नाही मी बिझनेस करायला तयार आहे. हा ना खूप चांगला मुद्दा आहे. पण मला वैयक्तिक मी काय अनुभवलं ते सांगतो. साधारण 2 ते 4 वर्ष अगदी इन्फॉर्म ठरवून जर तुम्ही इंडस्ट्रीत काम केलं तर तुम्हाला पेड इंटर्नशिप आहे, पेड शिक्षण आहे. तिथले प्रोसेसेस काय आहेत, तिथलं काम कसं करतं, तिथल्या लोकांनी इंटरनली कशा पॉलिसीज तयार केल्यात, व्यवसायाचे होलिस्टिक डायमेन्शन काय आहेत. म्हणजे मी नोकरी करतोय पण मी अर्थार्जनासाठी नोकरी करण्यापेक्षा मी शिकण्यासाठी नोकरी करतोय, वा. यासाठी फार फायदा होतो. दुसरी एक गोष्ट आहे की मी इन्फोसिसमध्ये राहिलो म्हणजे मला मोठी गोष्ट लक्षात आली की इंटरनॅशनल कस्टमरला मला माझ्या लेवलला लगेच एक्सपोजर मिळलं नसतं ना. त्यामुळे खूप मोठी डील साईज कशी असते, मोठ्या कस्टमरला आपण अप्रोच कसा करतो किंवा स्ट्रॅटेजिक गोष्टी कशा असतात, हे शिक्षण तुम्हाला 1-2 वर्ष 4 वर्ष नोकरी करून मिळतं. पण ते प्रोलॉंग डिले करू नये. आणि एकदम जर तुम्ही रॉ उतरलात तर मग तो रेडीनेस लागतो. हां, हे कधी आहे, तुमची कुटुंबाची साधारण परिस्थिती कशी, तुमचं जर व्यावसायिक कुटुंब असेल तर शिकायला काही नाही, यू कॅन इनहेरिट दोज बेस्ट प्रॅक्टिसेस. पण माझ्यासारख्या माणसाला ते शिकायचं होतं आणि इन्फोसिस किंवा L&T सारखा रेडी प्लॅटफॉर्म मला मिळाला. म्हणून मला वाटतं की थोडं नोकरीमधून एक्स्ट्रॅक्ट करावं आणि हा फोकस किंवा हे ऑब्जेक्टिव्ह विजन ठेवून मग हळूहळू त्या दिशेने अगदी बरोबर आहे. म्हणजे फक्त मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी नाही, कुठल्या पण क्षेत्रात जर बिझनेस करायच्या अगोदर त्या क्षेत्राचा ऍक्च्युअल तुम्ही अनुभव घेतला. तुम्ही सांगितलं पेड इंटर्नशिप, जॉब नाही पेड इंटर्नशिप, चांगला तो शब्द मला पण कळाला. तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो की जेणेकरून तुम्ही म्हटलं तसं एक वाईडर स्केलचं नॉलेज तुम्हाला जॉब करताना मिळू शकतं. फक्त तुम्ही एवढंच टार्गेट ठेवलं पाहिजे किंवा त्याच्यातून मला काहीतरी शिकायचं आहे, तेव्हा नक्कीच त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. आणि सर आणखी तुम्ही पेड इंटर्नशिप हा शब्द वापरला म्हणून की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये किंवा बऱ्याचशा डिग्री कोर्सेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये इंटर्नशिप हा इनबिल्ट आता करिक्युलमचा भाग आहे. पण तुम्ही ज्यावेळी जॉब करण्यासाठी पेक्षा ज्यावेळी बिझनेस करण्यासाठी बाहेर पडलात त्यावेळी तुम्हाला असं काय जाणवलं की अरे यार
हे तर इथं खूप गरजेचं आहे बिझनेस करताना ऑन ग्राउंड किंवा रिअल सिनारिओमध्ये. पण हे तर मला 4 वर्षात किंवा माझ्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्येच, पहिली ते या डिग्रीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मला कधी शिकवलंच नाही. अरे का, म्हणजे खूप चांगला मुद्दा आहे हा. आपल्याकडे ना, म्हणजे त्याला आपण आर्थिक नियोजन म्हणतो, फायनान्शियल प्लॅनिंग. ह्याचा आपल्याला विशेषतः मराठी कुटुंबात मला वाटतं की ती थोडासा एक अभाव लॅक्यून दिसतोय. आहे किंवा कमी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल तर ती करून पाहावी आणि नाही जमली तर स्वीकारावी. म्हणजे मी बऱ्याचदा पोरांना म्हणतो की आय विल बेटर प्रिफर फेल्युअर ओव्हर रिग्रेट. हे करूनच पाहिलं नाही आणि मला वाटतंय जमलं असतं, त्यापेक्षा नाही जमलं, मान्य केलं. याच्यातली मला मोठी गोष्ट कुठली लक्षात आली मी ती सांगतो. एक गोष्ट सांगतो छोटीशी. एका बाबाला घेऊन त्यांचा मुलगा बागेत फिरत होता. बाबा 80 वर्षाचे म्हातारे होते आणि जसे मुलं हट्टी असतात तसे बाबाही हट्टी होते. तर ते बागेत एक रेल्वे चालली होती. बाबा म्हणले मला रेल्वेत बसव मुलाला. ते म्हणले ठीक आहे. नाही म्हणले पण मला डब्यात नाही बसायचं, मला इंजिनमध्ये बसायचं. आता सगळे सोबतची जी कुटुंब होतं ती थोडे म्हणले अरे काय करेल हा गेला आणि नंतर पाहिलं तर बाबा ड्रायव्हर आणि हे इंजिनमध्ये बसून फिरतायत असं पाहिलं. ते परत आल्यानंतर बायकोने विचारलं अहो बाबा असं म्हणत होतं तुम्ही काय केलं. ते म्हणले काय नाही, ड्रायव्हरला फक्त विचारलं. बऱ्याचदा आपल्याला आपलेच हेजिटन्स असतो तो बाजूला ठेवावा लागतो. विचारलं तर काम होऊ शकतं ना. अहो तुमच्याकडे माझ्यासाठी काही व्यवसायाची संधी आहे का, तुम्ही मला हे शिकवाल का, तुमची जागा भाड्याने मिळेल का, तू माझ्याकडे जॉब करतो का. ह्याच्यामध्ये हे व्हायलाच पाहिजे हा अट्टाच बाजूला ठेवला तर काही नाही. त्यामुळे मला हे शिकायला मिळालं की आपण विचारून पाहायला पाहिजे. मग कुठलाही रिसोर्स असू शकतो. आणि विचारलं तर एकतर होऊ शकतं आणि नाही होऊ शकत. म्हणजे ते मी बऱ्याच तरुण पोरांना म्हणतो, तुम्हाला एखादी पोरगी आवडतीये आणि तुम्ही प्रपोजच नाही केलं तर ती तुम्हाला काही म्हणणारच नाही ना. प्रपोज केल्यावर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल 50% चान्सेस वाढले ना. त्यामुळे बिझनेसमध्ये तुम्हाला यू शुड ऑलवेज लुक फॉर चान्सेस. बरोबर. आता तुम्ही सर AI मध्ये गेल्या काही वर्षापासून मला जे आपल्या चर्चेतून कळालं ते म्हणजे की ॲक्च्युली AI ही टर्म सामान्य लोकांपर्यंत यायच्या बऱ्याच आधीपासून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय. आणि मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघेल तिकडे हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातोय आणि प्रसार खूप पटपट त्या गोष्टीचा होतोय. आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठी भीती किंवा जे एक थोडंसं आपण म्हणू की प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आहे की AI मुळे जॉब जाणार आहेत किंवा AI मुळे जॉब जात आहेत. तर खरंच ही परिस्थिती आहे का आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जर जॉब रिप्लेस AI करणार असेलच तर ते कुठले असतील असं तुम्हाला वाटतंय? हा म्हणजे एकदम कळीचा मुद्दा आहे सध्या. म्हणजे 2 ग्रुप आहेत. AI काहीच होणार नाही आणि AI सगळंच बंद पडेल. तर तंत्रज्ञानातला हा मोठा बदल आहे आणि कुठलंही प्रगत तंत्रज्ञान हे जादूपेक्षा कमी नसतं आणि AI त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे हे पहिलं स्वीकारायला पाहिजे की मोबाईल आलं, क्लाउड आलं किंवा त्याच्या आधी इंटरनेट आलं, हे लेयर्स होते. त्या तुलनेत AI हा एक डिसरप्टिव्ह काय हा लेयर नाही आहे, हा एक पॅराडाईमच नवीन आहे. कारण मानवीय काम करण्याची जी कॉग्निटिव्ह क्षमता आहे, म्हणजे एखादी गोष्ट पाहून, निरीक्षण करून, त्यातून शिकून, ॲनालिसिस करून सांगण्याची क्षमता मशीनकडे आलेली. ही अतिशय मोठी क्षमता मशीनकडे आलेली. पण मग ह्यानी काय होईल असं जर आपण विचारलं तर तुम्ही बघितलं असेल की एखादं तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतर जॉबमध्ये बदल होतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी प्रेडिक्ट केलं की 85 मिलियन, 85 गुणिले 10⁶ एवढे जॉब हलणार आहेत. मी जाणार आहेत असं म्हणत नाही. देर विल बी सम चेंज. 97 मिलियन नवीन जॉब किंवा संधी तयार होणार आहेत आणि 40% आत्ता जे स्किल्स आहेत ते आउटडेटेड होणार आहेत. आता हे बदल आहेत म्हणजे सगळं वाईटच आहे का नाही, पण बदल होतोय हा स्वीकारण्याची आपल्यामध्ये नक्की क्षमता पाहिजे. आणि या बदलामुळे मी जी काही नोकरी करतोय त्या नोकरीत काय माझ्या प्रोफाईलवरती फरक पडणार आहे आणि त्या अनुषंगाने मला काय स्किल्स ॲक्वायर करायला पाहिजे. मी बऱ्याचदा लोकांना काय म्हणतो की तुम्ही तुमचं जॉब प्रोफाईल आहे ना ते अनबंडल करा. म्हणजे असं गाठोड आहे ना ते सोडा. मी काय करतो, मी मेल लिहितो, मग काय करतो, मी मीटिंग घेतो, मग मी काय करतो, मी फायनान्शियल डेटा ॲनालिसिस करतो, मी अजून काय करतो, तर मी कुठंतरी इंटरनेटवर जाऊन रिसर्च करतो. यातले कुठले स्किल्स AI करू शकतं ते बघा. मग उरलेले स्किल्स काय आहेत ते तुमचे आहेत ते वाढवा आणि जे AI करू शकतं ते AI करून शिका. त्यामुळे अनबंडल जॉब केला तर तुम्हाला तुमचं रिस्क प्रोफाईल कळेल आणि तुम्हाला काय अपडेट करायचं किंवा अपग्रेड करायचं हे कळेल. पण ही रिस्कच नाहीये असंही नको बघायला किंवा आता सगळ्याच्याच नोकऱ्या जातील असंही नको बघायला. ओके. पण मग हे जर एवढं फास्ट आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुढच्या 5-10 वर्षात ते आणखी झपाट्याने तो बदल दिसेल. हे होत असताना आता जे काही 10वी पास होत आहेत विद्यार्थी किंवा 12वी पास होत आहेत
अशा विद्यार्थ्यांना या अनुषंगाने ज्यांना टेक्नॉलॉजी किंवा AI किंवा कॉम्प्युटर या क्षेत्रात करिअर करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? मला ना त्याच्या आधी काय वाटतं, म्हणजे भारतामध्ये आपल्याकडे कल चाचणी ज्याला आपण मराठीत म्हणतो, की तुम्ही काय करण्यासाठी जास्त योग्य आहे. तर साधारण मला काय आवडतं, मला काय जमतं आणि बाजारात काय संधी आहेत. त्यातला तिसरा जो काय आपण सर्कल आहे तो फक्त बदलतोय, बाजारातल्या संधी बदलणार आहेत एआयमुळं. पण मला काय आणि मला काय आवडतं आणि जमतं हे तर कॉन्स्टंटच आहे. प्रत्येक 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्याला ही ॲब्सल्यूट क्लॅरिटी असली पाहिजे, की माझ्या व्यक्तिमत्वातल्या क्षमता काय आहेत आणि माझ्या आवडी काय आहेत. मग त्याला अनुरूप मला संधी शोधावी लागणार आहे. बरोबर. पिअर प्रेशर आहे, आईवडील म्हणतायत, सामाजिक काहीतरी त्याला प्रतिष्ठा आहे, असं म्हणून जर चेस करत असू तर त्याचा खूप ताण आहे. म्हणजे नोकरी मिळवणं एक डायमेन्शन आहे. नोकरी मिळवण्यात त्यात सस्टेन पण करायला पाहिजे, त्यात ग्रो पण करता यायला पाहिजे. भारतात मध्यंतरी एक सर्वे झाला, त्यातले 85% प्रोफेशनल्स आर नॉट हॅपी विथ देअर करंट जॉब प्रोफाईल. ही चांगली परिस्थिती नाहीये. मी जे करतोय ते मला आवडतंय आणि जमतंय तरच मला त्यात स्वारस्य राहणार आहे. त्यामुळे 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांची कल चाचणी करून आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या आवडी काय आहेत आणि मग बाजारातील संधी काय आहेत हे बघायला पाहिजे. अजून यात पालकांचा रोल काय असला पाहिजे, केवळ मला वाटतंय म्हणून आपली स्वप्न त्यांच्यावर न लादता कुठली तरी कल चाचणी करून घेणं, एखादा काउन्सिलर पाहणं आणि दोघांनी मिळून रोडमॅप ठरवणं. आता न्यू NEP-मुळे आणखीन सरकारच्या काही चांगल्या पॉलिसी आहेत. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर किंवा 4 वर्ष गेल्यात की शिकायचीच गरज आहे असं नाही आहे. तुम्हाला सर्टिफिकेशन्स, क्वालिफिकेशन, इंडस्ट्री रेडीनेस वे अहेड ऑफ टाईम होणार आहे. त्यामुळे अर्थार्जनाच्या संधी क्वालिफिकेशन पूर्ण करायच्या आधी उपलब्ध होणार होतील. त्यामुळे NEP-चा डायमेन्शनचाही विचार केला पाहिजे, AI डायमेन्शनचा विचारही केला पाहिजे. मुळात स्वतःचं एक स्वतःबद्दलचं आकलन रेडी पाहिजे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की नोकरी इज वन ॲस्पेक्ट ऑफ अर्निंग मनी. पैसे कमवण्याचं नोकरी एक साधन आहे. पण प्रोफेशनल जो माणूस नोकरी करत नाही, CA, लॉयर आहे किंवा कुठला तरी इंडस्ट्रीतला कन्सल्टंट आहे, हा माणूस स्वतःच नोकरी आहे. तिसरा डायमेन्शन आहे कुठला तरी बिझनेस आहे आणि चौथा डायमेन्शन आहे की त्यांनी काहीतरी स्टार्टअप किंवा एक नवीनच एखादा शोध लावला आहे पैसे कमवायचा किंवा सोल्युशन काढले. तर या 4 डायमेन्शनपैकी कुठल्या डायमेन्शन्स माझं व्यक्तिमत्व जास्त आलंय नाही. मग कुठली इंडस्ट्री आवडते, मग टेक जास्त आवडते का, कला जास्त आवडते का, मला स्पोर्ट आवडते. नवीन काळामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या संधी आहेत त्यात तुम्ही जर बघितलं तर सस्टेनेबिलिटी डोमेन आहे सर तुमचं, त्यातलं PG आणि मास्टर्स आहे. आज AI-मुळे पॉवर कन्झम्पशन वाढणार आहे, पॉवरचे अल्टरनेटिव्स लागणार आहेत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीकडे जावं लागणार आहे. AI आल्यामुळं गव्हर्नन्स जो आहे ITतला, की AI-नी हे करायला पाहिजे का नाही, AI-मधले बायसेस निघायला पाहिजेत का नाही, कुठला जॉब AI-नी व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी गव्हर्नन्स आहे. तिथं एखाद्याला कायदा ज्याला कळतो किंवा आवड आहे, ज्याला कंप्लायन्स कळतो, त्याच्यासाठी संधी निर्माण होणार आहेत. तर मला फक्त एवढंच की डोळ्यावर पट्टी बांधून उडी मारण्यापेक्षा सेल्फ असेसमेंट करावं, नवीन रियालिटीचा थोडासा अंदाजा घ्यावा. तुमच्या शैक्षणिक क्षमतेत तुम्ही अनेक उपक्रम चालवता, तुमचं इतकं चांगलं नेटवर्क आहे, तर तुमच्याकडे शिकणाऱ्या मुलांनी तर तुमच्या रिसोर्सेसचा फायदा घेऊन ही क्लॅरिटी इस्टॅब्लिश करायला पाहिजे असं मला वाटतं. 10वीला मला एक्झॅक्टली माहीत पाहिजे की मला पुढं काय करायचं ते. अगदी योग्य आहे. आणि सध्या तरी म्हणजे मला तरी असं वाटतं की मागच्या एक 5-10 वर्षामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तो अवेअरनेस दिसून येतोय, जाणवत येतो की नाही ठीक आहे, मला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, का करायचं आहे वगैरे वगैरे. तर थोडासा आता परत मी वेगळ्या मुद्द्याला हात घालतो की मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी सामान्य लोकांचा आणि AI-चा काही संबंध नव्हता त्यावेळेपासून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय. तर आत्ताची तुमची जी काही IT कंपनी आहे त्याच्यामध्ये तुम्ही AI-चा नक्की कसा वापर करताय आणि काम त्यांनी सोपं केलंय नक्की की आणखी काही संधी निर्माण झाल्यात आपल्यासाठी? हा म्हणजे इतका चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. सॉफ्टवेअर बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला SDLC असं म्हणतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. म्हणजे कसं आहे, आधी आपल्याला कोणीतरी रिक्वायरमेंट देतं, मग आपण त्या रिक्वायरमेंट बघून आर्किटेक्चर डिझाईन करतो, आर्किटेक्चर डिझाईन झाल्यावरती कोड करतो, कोड झाल्यावर टेस्ट करतो, टेस्ट झाल्यावरती प्रोडक्शनला डिप्लॉय करतो आणि नंतर मग त्याचा सपोर्ट आणि मेंटेनन्स चालतो, कुठली सिस्टीम असो. या SDLC प्रवासामधला असला कुठलाही टप्पा नाही आहे जो AI-मुळे इम्पॅक्ट झालेला नाही. म्हणजे तुम्हाला आणखीन एक छान गोष्ट सांगतो, तुम्हाला आवडेल. मेकेन्झीनी परवा एक आर्टिकल लिहिलं होतं. लंडनमध्ये एका पॉश कंपनीमध्ये 3 इंजिनियर येतात, सकाळचे 8 वाजलेले, ते आपलं सामान बाजूला काढून ठेवतात, सगळे मॉनिटर चकाचक पेटतात आणि त्याच्यावरती डेटा झालेला असतो. रात्रभर झालेल्या कामाचा आढावा आणि पुढं आपल्याला काय काम करायचं आहे
याचे सगळे डिटेल्स दिले असतात. रात्रभर काम चालू होतं. हे काम कुणी केलं? 100 AI एजंट, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून काम करणारे सॉफ्टवेअरचे प्रोग्राम, ह्यांनी रात्रभर काम केलं. झालेलं काम रिपोर्ट केलं ह्या 3 पोरांना आणि ते काम पुढं करून क्वालिफाय किंवा रिव्ह्यू करणार होते. एका रात्रीमध्ये पेमेंट गेटवे एका बँकेचं जे इंटिग्रेशन होतं ते 100 एजंटनी विदाऊट ह्युमन इन लूप एक दुसऱ्याची कोऑर्डिनेट करून अख्खं रिराईट करून टाकलं. अरे वा. हे एखाद्या सायन्स फिक्शन मूवीसारखं वाटलं जरी असलं तर ही लंडनच्या एका बँकेची सत्य परिस्थिती. त्यामुळे AIच्या क्षमता ह्या सॉफ्टवेअर माझ्या इंडस्ट्रीमध्ये मला माहिती आहेत की प्रचंड. यू टॉक अबाउट अ स्टेज अँड यू कॅन कन्झ्युम AI. माझी प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे त्याच एका याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की AI न वापरलं तर समजा तुमची प्रॉडक्टिव्हिटी 1 आहे, तुम्ही लिमिटेड AIचा वापर केला तर 1.5 आहे, तुम्ही बऱ्यापैकी AIचा वापर केला व्यक्तिसापेक्ष तर डबल आहे. पण हा जो सिनॅरिओ सांगितला तिथली प्रॉडक्टिव्हिटी 20x आहे. त्यामुळे आमच्या इंडस्ट्रीमध्ये AIचा इम्पॅक्ट खूप आहे. तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं सांगतो. म्हणजे अँथ्रॉपिक नावाचं सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, अँथ्रॉपिक. तर अँथ्रॉपिकचं कोवर्क म्हणून आहे. बरोबर. कोवर्क आणि जेमिनी किंवा चॅट GPT ह्यातला फरक काय आहे? कोवर्कला तुमच्या मशीनला तुम्हाला ठरवून तुमच्या परवानगीने ॲक्सेस देता येतो. ओके. मग तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. आपल्या मशीनवरती डाउनलोड नावाचं फोल्डर असतं. जगभरातलं काही आलं की त्यात तो कचरा होतो. मग MP3 फाईल्स आहेत, PPT पाठवलेले आहेत, फोटो आहेत. तर तुम्ही कोवर्कला जर म्हणालात की अरे मी तुला डाउनलोड फोल्डरचा ॲक्सेस देतो, हे जरा ऑर्गनाईज करून दे ना, ते तुम्हाला विचारणार की अरे तुला टाईपनी ऑर्गनाईज करून पाहिजे का डेटनी ऑर्गनाईज करून पाहिजे. तर तुम्ही सांगू शकता यातल्या रिपीट फाईल काढून टाक. ज्या टाईप्स आहेत म्हणजे ऑडिओ फाईल वेगळ्या, व्हिडिओ फाईल्स वेगळ्या, इमेज फाईल, पुढच्या 5 मिनिटात अख्खं तो ऑर्केस्ट्रेट करून देतो. एखाद्याच्या मशीनवरती असं काम करण्यासाठी PA ठेवलेला असू शकतो, बरोबर आहे की नाही? किंवा तुमचं LinkedIn प्रोफाईल आहे. अरे माझं LinkedIn प्रोफाईल बघ, करंट मार्केटले ट्रेंड काय आहेत आणि माझ्या प्रोफाईलमध्ये तुला काय अडचणी दिसतात. कोवर्कचं वेब प्लगइन टाकलं तो तुमचं प्रोफाईल सगळं पाहतो, तुम्हाला रिपोर्ट देतो कन्सल्टिंगसारखा की तुमच्या प्रोफाईलमध्ये या त्रुटी आहेत, या गोष्टी सुधारल्यात आणखी चांगलं. त्यामुळे कंटेंट जनरेशन असेल, डिझाईन असेल, ॲनालिटिकल ॲबिलिटी असेल, सगळ्या क्षेत्रात याचा प्रभाव आहे. आम्ही सगळ्यात पहिले म्हणजे आम्हाला ते म्हणतात IT मधल्या लोकांना कॅनरीज इन कोल माईन, म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये वायू दुर्गंधी का त्याला म्हणतात दूषित वायू आहे का हे तपासण्यासाठी एक कॅनरी नावाचा पक्षी घेऊन जातो. त्याला पटकीनी कळतं आणि त्याच्या हालचालीवरून अंदाज येतो. तसे IT किंवा सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे आम्ही कॅनरीत, आम्हाला पटकीनी कळतं की हे डिसरप्टिव्ह आहे. जिथे व्यक्तिसापेक्षता आहे म्हणजे काउन्सिलिंग असेल, कन्सल्टिंग असेल, स्पोर्ट असेल, योगा असेल, हेल्थकेअर असेल किंवा गीक कॅटेगरीतले जॉब आहेत, डिलिव्हरी असेल, प्लंबिंग असेल, या कॅटेगरीतल्या जॉबला सगळ्यात कमी इम्पॅक्ट आहे. ॲनालिसिस असेल, जनरेशन असेल, ट्रान्सलेशन असतील, कोड क्रिएशन असेल, इथं हाय इम्पॅक्ट जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो. तर आता याच अनुषंगाने पण प्रश्न असा आहे माझा की तुम्ही जॉब पण केला आहे, जॉब काही वर्ष केल्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस केला आहे आणि हे सगळं करत असताना आता थोडक्यात तुम्हाला दोन्ही सिनारिओचा एक अंदाज आलेला आहे किंवा अनुभव आलेला आहे. आणि मग तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणवतात की आपली शिक्षण व्यवस्था आणि सध्याची इंडस्ट्री डिमांड याच्यामध्ये नक्की काय गॅप आहे की ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता किंवा जॉब करता किंवा व्यवसाय करता जे काही असेल ते करताना आपल्या कॉलेजमधून हे येतच नाही आहे किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेतून हे मुलांना कळवलं जात नाही, जे की खरंच खूप महत्त्वाचं आहे. असा हा गॅप तुम्हाला काही जाणवला का? खूप मोठा गॅप आहे. म्हणजे मी बऱ्याच शैक्षणिक संस्थेच्या बोर्ड ऑफ स्टडीजवरती आहे. तिथं मी जे बोलतो ते बऱ्याचदा असं वाटतं अरे हा खूप काय म्हणतात त्याला अतिशयोक्ती कॅटेगरीकडे चाललं आहे. आपल्याकडे बरेच दीर्घकाळ म्हणजे भारताचा प्राचीन जर आपण विचार केला तर आपण 30 ते 40% GDP होतो काही हजार वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी. त्यावेळेस AI नव्हतं, काही नव्हतं. मग आपण एवढे कसं काय चांगले होतो? आपली इकॉनॉमी ही स्किल बेस्ड इकॉनॉमी होती. म्हणजे आपल्याकडे कुठल्या सर्टिफिकेट डिग्र्या नव्हत्या. तुम्ही गुरु शोधायचा, पारंपरिक ज्ञान करायचा, 12 बलुतेदार सिस्टीम असतील. यू वेअर हायली डिपेंडंट ऑन स्किल्स. मधल्या काळात काय झालं की पाठांतर हे स्किल झालं. मग नंतर काय झालं, आकडेमोड करता येणं स्किल झालं कारकुनी कामाचं. नंतर काय झालं, माहिती असणं स्किल झालं. आता ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. मग आत्ताच्या काळातलं स्किल काय होतं, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स. म्हणजे तुम्हाला एखाद्या परिस्थितीत विचार करून काही ठरवता येतंय. AIनी कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स पण त्याच्या ताब्यात घेतला. मग कुठल्या गोष्टीवरती मुलांचा रेडिनेस इस्टॅब्लिश व्हायला पाहिजे? तर मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला
सगळ्यात आपल्याला हे ठरवायला लागेल की शिक्षण शाळेतच होतं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. किचनमध्ये शिक्षण होतं, बाजारात शिक्षण होतं, मित्रांसोबत शिक्षण होतं. तर मी खूप रट्टा मारणे, आहे तेच पाठ करून उतरवणे, अशा जर गोष्टी होत असतील तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन शून्य. दुसरा, मला नाही भूगोल आवडत तर नाही आवडत, मला केमिस्ट्री खूप आवडतं तर माझा केमिस्ट्रीवरती फोकस असला पाहिजे आणि मला त्यात जास्तीत जास्त काहीतरी करता आलं पाहिजे. ईश्वर कृपेने NEPच्या माध्यमातून मला वाटतं त्या शक्यता माहिती आहे आणि तुम्हाला त्यातलं जास्त माहीत असेल. तर मुलांचा समाजाशी जास्त संपर्क यावा. म्हणजे मला वाटतं 1ली-2रीच्या मुलाला आज नाश्त्याचा मेनू तू ठरवणार आणि त्याचं सगळं प्री-रिक्विजिट तू करणार, अशा ॲक्टिव्हिटी ह्या जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत रॅदर दॅन इंग्लिशचा एक धडा पाहून तसाच्या तसा उतरव म्हणण्यापेक्षा. शिक्षण पद्धतीला हे लक्षात यायला पाहिजे की खूप जास्त पटीत आपल्याला आणि पटकन बदलायची गरज आहे. थोडंसं ब्युरोक्रसी असते. मला असं कळलं की फक्त 15% सिलेबस बदलता येतो, 25% बदलता येतो. पण येऊ घातलेला चेंज जर डिसरप्टिव्ह असेल तर त्याला तुम्ही पर्सेंटेजनी नाही ठरवू शकत, तुमचा रिस्पॉन्स पण डिसरप्टिव्ह पाहिजे. तर बऱ्यापैकी बदल करायची गरज आहे. ओके, आता त्याच्यावर आपण जाऊया. तुम्ही सांगितलं की बराच बदल करणं गरजेचं आहे किंवा पर्सेंटेजमध्ये बदल करणं गरजेचं आहे. गरजेचं नाही की त्याचं काही पटीत करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर ती ताकद आली किंवा ती व्यवस्था दिली किंवा ठीक आहे मनोज देशमुख सर, तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये हे 3 बदल काहीतरी तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे वाटतात ते करू शकता, तर ते 3 बदल काय असतील सगळ्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये? हा खूप छान प्रश्न, म्हणजे मी विचार करत करत बोलतो. सगळ्यात पहिलं की सगळे पोरं सारखे असतात ही सगळ्यात मोठी भ्रामक कल्पना आहे. प्रत्येकात काही ना काही क्षमता आहे आणि ती क्षमता वेगळी आहे. म्हणजे हत्तीला माशासोबत स्विमिंगला लावायचं आणि म्हणायचं अरे एवढा मोठा असून तू हरलास, असं नाही आहे ना. आपल्याला त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याच्या क्षमता, नंतर त्याच्या आवडी कशा आहेत, ह्याचं असेसमेंट जर साधारण इयत्ता 7वी 8वी 9वी पर्यंत असेल तर त्याच्या शैक्षणिक प्रवासाची दिशा निश्चित करता येईल. तर मी जर असलो असतो तर प्रत्येक पोराचं असं काहीतरी एक प्रोफाइलिंग असेसमेंट करून ठेवलं असतं. दुसरी गोष्ट काय, प्रॅक्टिकल स्किल्स काय देता येतील. बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे साधं उदाहरण आहे, तुम्ही सांग की एखादी मुलगी आहे जिला सुई दोऱ्याने खूप छान काम करता येतं, स्टिचिंग तिला छान जमतं आणि तिला ह्युमन ॲनाटॉमी आवडतं, तर शी इज अ गुड कॅन्डिडेट टू बी अ सर्जन. आपल्याला हे क्रॉस किंवा इंटिग्रेटेड बघताच येत नाहीये. तर इंटिग्रेटेड कसा शिक्षण पद्धतीत इन्व्हॉल्व करता आलं असतं, हे दुसरी रचना. पहिलं आपण विद्यार्थ्यांना सेल्फ असेसमेंट किंवा करायला लावलं असतं. दुसरं, एका विशिष्ट विज्ञान म्हणजे विज्ञान, सायन्स असलेल्या, म्हणजे मला आठवतंय लहानपणी काय आवडतं, गणित म्हणलं की पाहुणे एकदम खुश. पण तुम्ही जर म्हणलात मला इंग्रजी आवडतं, ते असं बघायचं, काय भाषेने काय होणार आहे. तर तो जो माइंडसेट आहे तो बदलायचा आहे. होलिस्टिक फ्युजन्स चालणार आहे. म्हणजे इंग्रजी चांगलं आहे आणि विज्ञान पण आवडतंय, विज्ञान आवडतंय आणि कला पण आहे. स्पोर्ट मेडिसिन सारखा विषय, दोन्ही लागणार आहे, बरोबर आहे की नाही. किंवा मानवीय उत्क्रांतीचा विषय आहे आणि स्टॅटिस्टिक्स कळतंय, किती चांगली संधी आहे. तर हा बदल करेल. तिसरा बदल मला असं वाटतं की शिक्षकांनी त्यांचा जो रोल आहे, कंटेंट डिलिव्हरी किंवा मी शिकवतो त्याच्यातून बाहेर येऊन तो रोल इलिव्हेट करायचा आहे. आणि तो रोल इलिव्हेट कशाचा, ही हॅज टू बी अ फॅसिलिटेटर. म्हणजे त्यांनी मेंटॉरचा रोल घेतला पाहिजे, काउन्सिलरचा रोल घेतला पाहिजे, मोटिवेशनल देणाऱ्याचा रोल घेतला पाहिजे, म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. कारण कंटेंट डिलिव्हरीचे अनेक आयाम उपलब्ध होणार आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल तर ॲडोबी ॲक्रोबॅटनी एक स्पेसेस नावाचं AI टूल बीटा व्हर्जन फुकट आहे. ओके, तुम्ही PDF टाका, तो त्याच्यावरती फ्लॅश कार्ड बनवून देतो, क्वेश्चनर बनवून देतो. तुम्ही असेस केलं, तुम्हाला हे सांगतो की तुम्ही हाऊ यू परफॉर्म इन दॅट असेसमेंट. तुम्हाला शिकण्यासाठी अधिकची रिसर्चेस देतो. त्यामुळे शिकवणं हा जी मुख्य भूमिका शिक्षकाची होती ती थोडीशी डायल्यूट केली असती आणि इतर ज्या गोष्टी आहेत, डायमेन्शन आपण म्हणलो इलिव्हेटेड रोल, तिथं शिक्षकाला जास्त काम करायचं. असे 3 बदल केले असते. तिन्ही पण इंटरेस्टिंग बदल आणि मला तर असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीनुसार ते होणं गरजेचं आहे, कारण पुढचा येणारा काळ हा वेगळा असणार आहे. आणि त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की आपण 3 शिक्षण व्यवस्थेत काय बदल करायचे याची चर्चा झाली आपली. परंतु हे सगळे बदल व्यवस्थेने किंवा शिक्षकांनी करायचे झाले, पण एक विद्यार्थी म्हणून, जो की आपण, हा शब्द योग्य की नाही मला माहीत नाही, पण जो पुढचा प्रोडक्ट असणार आहे आपल्या देशाचा, बरोबर, तर या विद्यार्थ्याने आपल्यामध्ये कुठल्या 3 गोष्टी इमिडिएट स्वरूपावर बदलल्या पाहिजेत, जेणेकरून पुढच्या 5-10 वर्षानंतरचा जो बदललेला काळ असेल त्याच्यामध्ये तो ऑलरेडी पुढे असेल बाकीच्यांपेक्षा. हा खूप आणखीन चांगला विषय.
एकतर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ॲस्पिरेशन असलं पाहिजे, आणि ॲस्पिरेशनल असण्यापेक्षा त्याचं चांगलं काय झालं, मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला छान वाटेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे टेक्निकल हो. एज्युकेशनचं, MSBT डिप्लोमाची ती संस्था आहे, त्याच्या गव्हर्निंग बॉडीवरती मी आहे. तर मला शिरोळला एक 72 प्रोजेक्टचं कॉम्पिटिशन होतं. ओके. त्यात जो पहिला प्रोजेक्ट मी म्हणजे सजेस्ट केला किंवा ज्याला पहिलं पारितोषिक दिलं, तो प्रोजेक्ट शिरोळच्या विद्यार्थ्यांनी केला होता. शिरोळ हे इचलकरंजीपासून इंटिरियर मधलं गाव आहे सर, हो. बरोबर आहे. त्यातले सगळे विद्यार्थी अतिशय काय म्हणतात त्याला आपण, ॲव्हरेज फॅमिली बॅकग्राऊंडचे होते. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक आंधळ्याचा चष्मा विकसित केला होता. त्यासाठी लागणारं जे कॅसेट आहे ते फिलामेंट वापरून 3D प्रिंटिंग स्वतः केलं होतं. अरे वा. त्यासाठी लागणारा IC गुगल रिसर्च करून कमीत कमी ह्याच्यातला आणला होता. बरं. त्याचा कॅमेरा स्वस्तात आणला होता. 3,500 त्यांनी कॅमेरा चष्मा बनवला होता. जो चष्मा काही मीटरवरती जर अडथळा असेल तर त्या ब्लाइंड पर्सनला सांगायचा की अडथळा आहे. काही डिनॉमिनेटर्स म्हणजे ज्या नोटा आहेत त्या जर समोर आणल्या तो सांगायचा ही 100ची नोट आहे, ओके. 500ची नोट आहे. अरे वा. आणि कुठे जर मेनू दिला त्याला तर त्याला हम्म. मेनू वाचवून दाखवायचा. वा. आणि हे करताना जर त्याला काहीतरी वाटलं की ह्याला गरजेची आवश्यकता, हेल्पची आवश्यकता आहे, त्यांनी बटन जर दाबलं तर संबंधित व्यक्तीला SMS आणि फोन कॉल जायचा. वा. आता ह्याचं कौतुक काय, ह्यासाठी ज्यांनी ते मॉडेल वापरलं होतं ते त्यांनी लार्ज लँग्वेज मॉडेल नव्हतं वापरलं, विदाऊट इंटरनेट चालणारं ज्याला स्मॉल लँग्वेज मॉडेल म्हणतात, ते मोबाईल, अँड्रॉइड मोबाईलवरती ट्रेन करून या सगळ्या क्षमता दिल्या होत्या. मी विषय काय सांगतोय, शिरोळसारख्या ग्रामीण भागातील मुलांना असं प्रॉडक्ट करण्याची क्षमता मिळाली. यात शिक्षकांचा रोल आहे का? आहे, फक्त मोटिवेशन म्हणून आहे. महत्त्वाचं काय, AI इज अ इक्विलायझर अशा अर्थाने मी म्हणतो. AIला आपण बऱ्याचशा वेगळ्या भूमिकेत पाहतो. ग्रामीण भागातील मुलाला या क्षमता विकसनासाठी उपलब्ध संधी AI मुळे झालेल्या आहेत. त्यामुळे मुलांनी अंडर एस्टिमेट करू नये, परिस्थिती किंवा लोकेशनचा बहाणा देऊ नये, त्यांनी ॲस्पिरेशनल असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला वाटते की मुलांना शिकता आलं पाहिजे. म्हणजे मी वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमवरती AIचंच इम्पॅक्टचं एक पॉडकास्ट किंवा पाहत होतो. त्यात HRच्या एका मॅनेजरला प्रश्न विचारला की तुम्ही HRच्या पॉलिसी म्हणून काय बघता एम्प्लॉयमध्ये. त्या ताई म्हणाल्या की मी विद्यार्थ्याला किंवा येणाऱ्या स्टुडंटला किंवा एम्प्लॉईला हा प्रश्न विचारते, मागच्या 3 महिन्यात तू काय नवीन गोष्ट शिकला, आणि त्याचा तंत्रज्ञानाशी संबंध असण्याची गरज नाही आहे. मला नवीन भाजी करता यायला लागली, मी पोहायचा नवीन स्ट्रोक शिकलो, मला कविता करता यायला लागल्या. शिकण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे, कारण सतत शिकावं लागणार आहे. बरोबर. हा दुसरा साधारण मला वाटतं बदल करायला लागणार आहे. आणि तिसरा बदल हा आहे की प्रोकास्टिनेशन ज्याला म्हणतो, 6वी नंतर बघतो, 8वी नंतर बघतो, 10वी नंतर बघतो, हे न करता आत्ता ज्या वयोगटात आपण आहोत त्या वयोगटात सेल्फ असेसमेंट करून आपल्याला पुढं काय संधी शोधायच्यात, त्यासाठी काय क्षमता विकसित करायच्यात, आणि त्यासाठी मला रिसोर्सेस काय पाहिजे, याची जोडाजोडी विद्यार्थ्यांनी स्वतः केली पाहिजे. तिन्ही पण सर मला मुद्दे पटले तुमचे, पण अजून एक मला माझ्या अँगलने असं महत्त्वाचं वाटतो की सध्याच्या विद्यार्थ्यांनी फेल्युअर पचवायला शिकलं पाहिजे. अरे खूप चांगला मुद्दा सर. आधी म्हणजे खूप सध्याची परिस्थिती पाहता जे आपण पाहतो, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, किरकोळ जरी काही गोष्ट एखादी जाणवली मुलाला किंवा थोडंसं फेल्युअर किंवा कमीपणा जाणवला तर त्याचं एक वेगळं टेन्शन किंवा या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यामुळे ती एक गोष्ट सगळ्यांनी मला असं वाटतं की त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि मला थोडंसं त्या रिलेटेड असं वाटतंय की तुमच्या ह्या जर्नीमध्ये तुम्हाला अशा बऱ्याच फेल्युअरला सामोरं जावं लागलं असू शकतं असं मला तरी वाटतं. किंवा कारण तुम्ही सांगितलं की बीडच्या एका छोट्याशा गावातून तुम्ही आलात आणि या सगळ्या गोष्टी अचीव केल्यात, तर असे काही खरंच होते का फेल्युअर, आणि तुम्ही ते कसे हँडल केले, कसे मॅनेज केले सगळ्या गोष्टी? पब्लिक सांगायला पाहिजे की नाही माहीत नाही, पण मी नोकरीच्या शोधात आलो आणि एक छोटीशी सॉफ्टवेअर कंपनी होती, तिथं मी इंटरव्ह्यू दिला. मी इंटरव्ह्यू क्रॅक केला. त्या माणसाला कळलं की अरे चांगला पोरगा आहे म्हणून. नंतर तो मला म्हणाला की कुठला आहेस, मी म्हणलं बीडचा. तो म्हणला यार नाही यार, मग ते काय तुम्ही तिकडचे लोक आहेत, मला काही सांगता येत नाही, माझ्या ऑफिसमध्ये महागाच्या वस्तू असतात, मग चोरीबिरी झाली तर काय. तर आपण टेक्निकली एखादी गोष्ट क्वालिफाय केली आहे, पण आपल्या कोर व्हॅल्यूजवरतीच कुणीतरी प्रश्न विचारतोय, तर ह्याचा खूप त्रास झाला. पण नंतर हे लक्षात आलं की अरे बरं झालं, ते जर झालं नसतं तर मी इन्फोसिसला ॲस्पायरच केलं नसतो, मी तिथंच राहिलो असतो. त्यामुळे रिजेक्शन भरपूर आले. तर रेझिलियन्स हा जो पार्ट आहे ना, म्हणजे ते खेळणी असती बघा, त्याच्या नाकावर मारतो आपण आणि ते पुन्हा उभा राहतं.
पुन्हा उभा राहण्याची क्षमता विद्यार्थ्यात विकसित झाली पाहिजे आणि त्यात पालकाची भूमिका प्रचंड क्रिटिकल आहे. मला मिळालं नाही म्हणून माझ्या पाल्याला देतो, यात थोडा रॅशनल यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझं आयुष्य ही माझी जिम्मेदारी आहे, असा दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या पाल्यात विकसित करायला पाहिजे. तिथं सुद्धा तुम्ही अधिकारात जाऊ नये. तिथेही म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की शिक्षक एका लेवलचा फॅसिलिटेटर आहे, तसा पालकही एका लेवलचा फॅसिलिटेटर आहे. पोरांना जर तुम्ही फेलच होऊ दिलं नाही, रिजेक्शन पचू दिलं नाही, तर ही अवघड अवस्था आहे. तुम्ही अतिशय महत्त्वाचा विषय काढला म्हणून अजून एक उदाहरण सांगतो. नक्कीच. तुम्हाला सबप्राईम आठवत असेल, अमेरिकेमध्ये सबप्राईम नावाचं एक प्रकरण झालं ज्याच्यात खूप जास्त मार्केट गडगडलं होतं. तिथं एका भारतीय माणसाने, जो एका प्रतिष्ठित बँकेत खूप मोठ्या पदावर होता, बायकोला गोळी मारली, मुलाला गोळी मारली आणि स्वतः आत्महत्या केली. भारतीय वंशाचा पोरगा होता. मग तिथल्या एका एजन्सीनी बघितलं की काय म्हणजे व्हॉट वॉज द रिझन फॉर सच अ डिझास्टरस डिसिजन. त्यांच्या अभ्यासात लक्षात आलं की हा पोरगा लहानपणी प्रचंड हुशार होता. 10वी मेरिट, 12वी मेरिट, नंतर IITमध्ये टॉप क्लास, IIM किंवा तत्सम विदेशातल्या मास्टर्समधून चांगलं सलेक्शन, चांगल्या ह्याच्यात, आणि आपली नोकरी जाऊ शकते हे रिजेक्शन तो पचवू शकला नाही. आणि ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्याच्या बँकेत सायझेबल बॅलन्स होतं. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही काढलेला आहे की रिजेक्शन सहन करणं, फेल्युअर पचवणं आणि ओव्हरऑल सायकोलॉजिकली खूप जास्त मजबूत होणं. कारण मी तुम्हाला सांगतो, येत्या काळामध्ये नोकरी लागली आणि 12 वर्ष 15 वर्ष टिकलात अशी शक्यता नाही. नोकऱ्या बदलतील, हायर अँड फायर पॉलिसी होईल. कुठलाही विकसित देश त्याच कॅटेगरीत असतो. आपण काय त्याला अपवाद राहणार नाहीये. त्यामुळे बदलासाठीचा रेडीनेस इस्टॅब्लिश करणं, नवीन स्किल तयार करणं आणि यासाठी स्ट्रॉंग इमोशनल मॉडेल, म्हणजे IQ तर आहेच आहे आणि तो नसेल तरी हरकत नाही, AI त्यासाठी आहे. EQ आणि SQ वरती तुम्ही काम केलं पाहिजे. हे खरंच आहे. सध्याच्या याच्यानुसार त्यांनी खूप महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतंय. आणि असाच एक दुसरा प्रश्न जो विद्यार्थ्यांच्याच अनुषंगाने असेल की तुम्ही एकदम सामान्य फॅमिली किंवा सामान्य बॅकग्राऊंडमधून तुम्ही येत आहे, तुम्ही अमेरिकेला जाताय, तुम्ही इन्फोसिस LNTमध्ये जॉब करताय, परत स्वतःची एक IT कंपनी सुरू करण्याचा विचार करताय आणि सक्सेसफुली ती रन करताय. आणि हे सगळं करत असताना बाकी शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल, सर्वच क्षेत्रांशी एक तुमचं एक नाळ जोडलेली मला दिसतीये. तर एखाद्या सामान्य कुटुंबातला मुलगा हे सगळं अचीव करू शकतो, हे तुम्ही त्याचं एक चांगलं उदाहरण आहात. तर असेच मिडल क्लास फॅमिलीमधून बरेच ॲस्पायरंट्स आपण म्हणू, कदाचित आपला हा पॉडकास्ट पाहत असतील, अशा सामान्य कुटुंबातून येणाऱ्या पण जिद्द असणाऱ्या मुलाला तुम्ही एक तुमची ऑनेस्ट ॲडवाईस काय द्याल? अरे हा आणखीन चांगला विषय. म्हणजे मी सांगतो की सामान्य कुटुंबातून आल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सहज माहीत असतात. त्यातलं सगळ्यात म्हणजे की हाऊ टू डील विथ स्कॅरसिटी. उपलब्धच नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे उपलब्धच नाही, तुम्ही काय करणार. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉब्लेम येतो त्यावेळेस तुमची क्रिएटिव्हिटी जागृत होते आणि तुम्ही इनोव्हेटिव्ह होता. माझा असा अंदाज आहे की सामान्य कुटुंबात आल्यामुळे एक ईज, म्हणजे कुठल्याही माणसाला अप्रोच होऊन सहज बोलता येण्याची जी ईज आहे ती येत्या काळातली खूप महत्त्वाची क्षमता असणार आहे. म्हणजे मी लोकांना हे म्हणतो की जर मशीन्सला माणसाचं काम करता येत आहे तर माणसाला काय करायचं आहे, माणसाला अधिक माणूस व्हायची गरज आहे. अधिक माणूस कोण होऊ शकतो? ज्यांनी डायव्हर्सिटी पाहिली आहे, ज्यांनी रिसोर्स क्रंच पाहिला आहे, ज्यांनी बदल पाहिलेत, ज्यांनी स्केरसिटी पाहिली. त्यामुळे तुमच्या असलेल्या अडचणी या तुमच्या स्ट्रेंथ म्हणून तुम्हाला वापरता येणार आहेत. आणि असे अनेक उदाहरणं आहे. माझं तर किरकोळ आहे, विषय नाही आहे, असंख्य उदाहरणं तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि तुम्ही जर ठरवलं तर जगामध्ये तुम्हाला मदत करणारे असंख्य चांगले लोक आहेत. फक्त तुम्हाला त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं आहे आणि स्वतःचं ॲस्पिरेशन इस्टॅब्लिश करायचं. पण मी फक्त ॲस्पायर करतो आणि प्रयत्न करत नाही असंही चालणार नाही. तुमचे ॲस्पिरेशन असतील आणि त्याला प्रयत्नाची जोड असेल तर मला वाटतं जगात असंख्य चांगली लोक आहेत तुम्हाला मदत करणारे. बरोबर. हा सल्ला छान, मला आवडलाच. आणखी अजून एक आमच्याच विद्यार्थ्यांना की जे करिअर निवडीच्या कदाचित आत्ता उंबरठ्यावर असतील, 10वीचा आत्ता निकाल लागेल, 12वीचा निकाल लागेल, नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत, किंवा ज्यांची कदाचित आत्ता जस्ट डिग्रीचं शेवटचं वर्ष संपलं आहे आणि सगळे आता नक्की आता पुढे कुठे जायचं याची एक त्यामधल्या फेजमध्ये आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल की कुठल्या पण क्षेत्रातला असो, की तुमचा तो सल्ला ऐकून कदाचित त्याच्या आयुष्याला, मग तो कला क्षेत्रात जाणारा असू द्या,
मेडिकलमध्ये जाणारा असू द्या, इंजिनिअरिंगमध्ये, टेकमध्ये जाणारा असू द्या, त्याच्या आयुष्याला कदाचित कलाटणी मिळू शकेल असा सल्ला ऐकल्यावर, किंवा तुम्ही कदाचित कोणाचा सल्ला ऐकलेला असेल ज्याने तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली? अगदी खूपच चांगला प्रश्न आहे. मी इयत्ता 6वी-7वीत होतो आणि माझे एक शिक्षक होते, खूप बुद्धिमान वगैरे अशा कॅटेगरीतले शिक्षक होते, साधे होते. आणि काही मुलांनी भांडण केलं आणि सर आले. सर म्हणाले, हे बघा मुलांना, पुढची 7-8-10 वर्ष आहेत, यात तुम्हाला पाहिजे तेवढी मजा करा, कोणाचं ऐकू नका, गोंधळ घाला, मारामारी करा आणि आयुष्यभर मोलमजुरी करा. किंवा ही 7-8 वर्ष आहेत, ह्यात 100% द्या आणि आयुष्यभर पंख्याखाली बसा. पंखा वॉज अ लक्झरी दॅट टाईम. हाच सल्ला आजही मला वाटतंय, की विद्यार्थी दशेतली तुमची जी आत्ताचा काळ आहे, त्यात तुम्ही आनंद घेऊ नका, मजा करू नका, असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगतो. जपानमध्ये एका काकूकडे एक मुलगा काम करायचा आणि त्यांना शहरात जाऊन काही वस्तू आणायच्या होत्या. आता त्यांचे मालक नव्हते, त्यामुळे ते म्हणाले, अरे तू जाशील का? तर मालकीनबाई म्हणाल्या, तू जा. तो म्हणाला, जातो. हा मुलगा एकदम खुश, एक्साइट झाला, अरे मला आता शहरात जायचंय, रेल्वेत बसायचंय. मग सामानाची यादी केली, पैसे घेतले गेले, रेल्वेत बसला, एक्साइटिंग जर्नी, आनंद. शहर कधी पाहिलं नव्हतं, शहराने त्याला एकदम डोळे दिपून गेले. मग तिथली यात्रा पाहिली, मेरी गो राऊंडमध्ये बसला, वस्तू खाल्ल्या, असं केलं. आणि नंतर रेल्वेचा भोंगा वाजला, ती शेवटची जाणारी रेल्वे होते, रेल्वे सुटते म्हणून रेल्वेत बसला आणि घरी आला. मालकीनबाई म्हणल्यावर कसं काय झालं? अतिशय मजा, खूप छान, मस्त, एकदम इंटरेस्टिंग. त्या म्हणल्या, सामान नाही, म्हणले ते आणलंच नाही. विद्यार्थी दशेत सगळ्या गोष्टी करून जर आपलं ऑब्जेक्टिव्हच गडबड होणार असेल तर ते नाही. त्यामुळं आपला एक डोळा त्या अर्जुनाने जसा पोपटाच्या डोळ्यावर ठेवला होता तसा असून आपण एन्जॉय करा. म्हणजे मी अभ्यास एक अभ्यास पुस्तक असं अजिबात म्हणत नाही, कारण बाकी गोष्टीतून विद्यार्थी शिकत असतो. उद्देशापासून फारकत नाही व्हायला पाहिजे. नक्की सर. आता जवळपास आपण गेले एक अर्धा-पाऊण तास चर्चा करतोय. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल आपण बोललो, AI बद्दल बोललो, तुमच्या एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोललो, संघर्षाबद्दल बोललो, आणि त्याबरोबरच शिक्षण क्षेत्राची पुढच्या काळामध्ये काय परिस्थिती असू शकते आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी काय बदल केले पाहिजेत या संदर्भात पण बोललो. तर बऱ्याच नवीन गोष्टी आमच्या जे काही विद्यार्थी किंवा पालक पाहणार आहेत त्यांना नक्कीच यातून शिकायला मिळणार आहेत. आता शेवटाकडे वळताना एकच प्रश्न विचारतो, जो मी बऱ्यापैकी जे काही मान्यवर येतात त्या सर्वांनाच विचारत असतो. कारण माझ्या अनुषंगाने आपण ही जी काही यात्रा शिक्षण विश्वाची करतो ते विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने किंवा त्याचा एक विचार ठेवून आपण मान्यवरांशी चर्चा करत असतो. परंतु ही चर्चा करत असताना मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये किंवा विद्यार्थी घडवण्यामध्ये पालकांचा पण तेवढाच साहजिक महत्त्वाचा रोल असतो आणि जो कायम राहिला पाहिजे असं मला तरी वाटतं. तर त्या पालकांना आपण असा एक काही शेवटचा एक संदेश द्यावा आणि मग आपण आपल्या समारोहाकडे वळूयात. भारताचा जर तुम्ही ग्लोबल ॲडव्हान्टेज पाहिलं तर भारत तरुणांचा देश आहे. साधारण 40% आसपास तरुण आहेत, त्यात किशोरवयीन मुलंही आली आणि तरुणही आली. आपला मुलगा आहे, हा एक फार छोटासा भाग झाला त्यातला. माझा मुलगा हा फ्युचर ऑफ भारत आहे, तो भारताचा एक नागरिक आहे. एखादा मुलगा व्यावसायिक झाला तर तो 20-25 लोकांना नोकरी देणार आहे. त्यामुळे माझा मुलगा केवळ माझा आहे असं न करता हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भूमिकेतून पालकांनी मुलाकडे पाहावं. आपले ॲस्पिरेशन्स त्याच्यावरती लादू नयेत. त्याचा फॅसिलिटेटर म्हणून त्याच्यासोबत 100% राहावं. रियालिटी चेक वेगळ्या गोष्टीवरती घ्यावेत आणि दोघांमध्ये सतत संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांमध्ये आणि पालकांमधला संवाद बिघडल्याने ही आणखीन ज्या आपण मानसिक उलघाली बोललो तेही होतं. त्यामुळे आपल्या पाल्याचं जे काही भविष्य आहे ते तुमच्यासाठी जेवढं आवश्यक आहे तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त देशासाठी आवश्यक आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य या भावनेतून पाहिलं तर त्यात भांडणं, मतभेद होणार नाहीत. आणि कुठलाही मतभेद असेल तर तो जेवणाच्या टेबलावर बसून सोडवावा. तुमच्यातला आणि तुमच्या पाल्यातला जर संवाद तुटला असेल तर ह्याच्यापेक्षा भयंकर काही नाही. बरोबर सर. जाता जाता तुम्ही जे काही राष्ट्रसेवेची किंवा एक कर्तव्याची जाणीव करून देणारं जो काही तुमचा सल्ला होता ते खरंच आत्ताच्या सध्याच्या पिढीने जरूर ऐकावं आणि त्याचं कुठेतरी पालन करावं असं मला एक तरुण म्हणून मला नक्कीच वाटतं. तर हे होते मनोज देशमुख सर,
ज्यांनी मी सांगितलं की अतिशय बीडच्या एका लहानशा गावातून येऊन एक स्वतःचं चांगलं करिअर हे टेक्नॉलॉजी किंवा आय टी क्षेत्रामध्ये त्यांनी घडवलं आणि अतिशय प्रेरणादायी प्रवास त्यांचा होता. आत्ताच्या संपूर्ण मुलाखतीमधून आपल्याला ते जाणवलंच. आणि त्यासोबतच सरांनी शिक्षण क्षेत्राविषयी जे काही त्यांचे विचार मांडले तेही अतिशय प्रॅक्टिकल आणि सध्याच्या काळानुसार गरजेचे आणि सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा ऐकावे असेच होते. सर, तुमचे मनपूर्वक धन्यवाद आहेत आमच्या यात्रा शिक्षण विश्वाची या सर्व टीमकडून. तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तुमच्याकडून नक्कीच मला सुद्धा अनेक गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या आहेत आणि तुम्ही जे काही सांगितलं त्याचा जेवढा होईल तेवढा इम्प्लिमेंटेशन माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये पण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर आपण हा पॉडकास्ट इथेच संपूयात आणि आपण पुन्हा भेटूयात यात्रा शिक्षण विश्वाचीच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.